सगळे आज भेटलो आपण फर्स्ट पॉडकास्टसाठी. सीम्स लाईक अ गुड डे टू स्टार्ट. परफेक्ट. मकर अँड संक्रांती. मकर संक्रांती. And apparently, it is about entertainment industry, metal, and everything which goes around music. Not only metal, पण indie music वगैरे जे काय आहे. आणि लेट्स टॉक अबाउट इट. आणि आपल्या लेट्स हॅव अ इंट्रोडक्शन फर्स्ट. आपल्या बाबतीत सगळ्यांनी एक एक जण करून इंट्रोडक्शन द्या. सत्यजित, तू स्टार्ट कर. ओके, सो लाईक दॅट या मकर संक्रांती बद्दल बोलणं झालं तर अ डे वेन पीपल वेअर ब्लॅक अँड दिस इज मेटल इज ऑल अबाउट ब्लॅक. तर आपण हा दिवस पण एकदम छान निवडलाय असं वाटतंय. कदाचित असं वाटतंय हे म्हणतात ना, देवाने घडवून आणले ही गोष्ट. आणि करेक्ट करेक्ट. पहिला सण आपल्या हिंदू संस्कृतीतला, मराठी संस्कृतीतला यू कॅन से. आणि सो माय नेम इज सत्यजित, बाय द वे. राईट. आय स्टार्टेड लिस्निंग टू रॉक वे बॅक 90s, लेट 90s मध्ये मी सुरू केलं. आणि एक्स बँकर आहे मी. आणि वर्क विथ विथ ॲक्सिस बँक, युटीआय बँक, वाईल 17 ऑड इयर्स. आणि पकलो. आणि मग ठरवलं नाही बाबा, बस झालं. कॉर्पोरेट मध्ये काम नाही करणार म्हणून मी प्रण घेतलेला आहे. आणि म्हणून म्हटलं आता बस, बस झालं. तर रॉक म्युझिक बरोबर जे आपलं एक म्हणतात ना, एक जी जर्नी सुरू झाली ती मे बी मिड 2000, 2014-15 पर्यंत ती ऑलमोस्ट म्हणजे बंदच झाली, कारण एवढं काम आलं डोक्यावर. आय जस्ट कुड नॉट टेक इट ॲट ऑल. अँड नाऊ थँक्स टू यू ऑल. आय एम मी आता परत आय एम कमिंग बॅक टू द सीन. सो दॅट इज व्हॉट इज माय इंट्रोडक्शन. भारी. भारी भारी, एक नंबर. पण याच्यामध्ये म्युझिक वगैरे बाबतीत तुला म्हणजे काही सांगायचं आहे की व्हॉट डू यू थिंक, व्हॉट यू लिसन टू, आणि हां. जनरल काय चाललंय सध्या वगैरे त्या ओके, येस. बाबतीत. थँक्स तुझी फॉर दॅट. एंट्री ॲक्च्युली म्युझिकमध्ये कशी झाली ते सांग. म्युझिकमध्ये एंट्री कशी झाली हम्म. की मला माझ्या एका मित्राने, शाळेतल्या हम्म. मित्राने, वेन आय वॉज इन 11th, त्यांनी मला प्रॉडिजीची कॅसेट दिली, फॅट ऑफ द अच्छा, लँड. नाही. नाईस. तर दॅट इज लाईक इलेक्ट्रॉनिक रॉक. तर हम्म. आणि मला गणपतीमध्ये डान्स आणि सगळं करायला खूप आवडायचं. तर ते इलेक्ट्रॉनिक म्युझिकमध्ये मला एकदम मजा आली ऐकायला. पण त्याच्यामध्ये एक रॉकचा टच होता. अच्छा. आणि मग त्यावेळी ते कॅसेटची दुनिया, आणि नंतर सीडीज आले. हळूहळू राईट. मग यु नो मग RHCP मिळालं. देन हळू अँड देन आय स्टार्टेड लिसनिंग टू मेगाडेथ, मेटॅलिका, आयर्न मेडन. It just went on. It's like it started with Prodigy and it just went heavier and heavier and heavier and heavier. त्यावेळी टू बी ऑनेस्ट मी खूप जास्त हेवी नाही ऐकायचो, डेथ मेटल वगैरे नाही ऐकायचो. इट वॉज डेथ मेटल वॉज ओनली वन्स आय स्टार्टेड लिसनिंग टू लॅम्ब ऑफ गॉड अँड आफ्टर दॅट. आणि मग स्लिपनॉट, आणि मग त्याच्यानंतर सगळं म्हणजे इट वॉज लाईक टू टू मच. आणि देन अगेन लाईक इफ आता जर सांगायचं झालं ना, तर आय कॅन लिसन टू ऑल सॉर्ट्स ऑफ जॉनर्स ऑफ मेटल. पण कधी कधी मला असं वाटतं की मला आता हूस ऐकावं असं वाटतं, कधी लेड झेप ऐकावं असं वाटतं. मग कधी कधी मला एकदम फुल क्रेडल ऑफ फिल्थ, म्हणजे क्रेडल ऑफ फिल्थ माझ्या स्वप्नात आलेला. कॅन यू बीट इट? बर. की तो मुंबईमध्ये येणार आहे म्हणून. शेट, आय कॅनॉट टेल यू. मी सकाळी विचार करतो, मी हे काय स्वप्न बघितलं म्हणून. नाईस. तर इट वॉज लाईक दॅट. आणि आय हॅव बीन टू ऑलमोस्ट ऑल दी रास्पबेरी रायनोसरस, हार्ड रॉक कॅफीन. मुंबई ते बंद झाला आता, वरळीला होतं. तर आय हॅव बीन टू ऑलमोस्ट एव्हरीवेअर. रिचर्डसन अँड क्रुडास. आय हॅव बीन टू 3 major rock concerts in Bangalore. That was Megadeth, Iron Maiden, and Lamb of God. अरे This वा, happened in भारी. the space of 4 years. 2007 and 2008 मध्ये. आणि मग 2010 मध्ये लॅम्ब ऑफ गॉड आलेलं. तर आय हॅव बीन टू दिस 3 इंटरनॅशनल शोज. बाकी ओपेथ is something that I had seen in Pune. They had come to Pune, Opeth. आणि दिस वॉज आय बिलीव्ह समवेअर इन 2016 or 15, आय डोंट रिमेंबर वेन. आणि ड्रीम थिएटर दे हॅड कम टू मुंबई. आणि पाऊस पडायला लागलेला सेम. ऑक्टोबरमध्ये. आणि वॉज लाईक, व्हॉट द फक, ऑक्टोबरमध्ये पाऊस पडू शकतो असं झालेलं. मेघ तर मेघ मल्हार प्रोग्रेसिव्ह मेटल. गुड वन, गुड वन.
हां, आणि अबाउट इंडियन बँड्स इफ यू आस्क मी, आय हॅव सीन भयानक मौत वे बॅक इन दी अर्ली 2000s. RAIT मध्ये होरायझन म्हणून एक फेस्टिवल व्हायचं. तिकडे मी मेघाडत बोलतोय. भयानक मतलं बघितले. इट वॉज लाईक विनय व्यंकटेश आणि सुनीत रेवणकर डेज. सो दिस वॉज लाईक, आणि मी IIT बॉम्बेच्या शोजला पण गेलो आहे. दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय हॅड द फर्स्ट वीड इन माय लाईफ. अँड आय वॉज लाईक, आय थॉट अरे वा, हे काय आहे म्हणून म्हणजे. तर हळूहळू मग जरा म्हणजे मी मेलोडाऊन केलं. मी नाही नाही जास्त घेतलं नाही. तर दॅट वॉज वेन आय हॅड heard PDV, Pin Drop Violence. I was in the हम्म. mosh pit. I was like fucking crazy. Like, काय आहे हे? Pin Drop Violence was too good. I have like just too good. आणि that was the whole scenario. बस that was how my journey is. मी तुम्हाला स्टार्ट एंड मधलं एकत्र सांगितलं. सॉरी फॉर दॅट. नो एक प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मी नो सांगू नाही नो शकलो. त्याला नाही, पेन डाऊन करावं लागेल. करेक्ट करेक्ट. मी ऑर्डर ऑफ इयर्स मध्ये बघत होतो काही, म्हणजे त्यातलं काही नोट डाऊन करता येतंय का म्हणून. पण इट वॉज टू डिफिकल्ट फॉर मी टू पुट इट डाऊन बिकॉज, कारण की माझ्या डोक्यात काय आहे की सीन स्टार्टेड फ्रॉम बीटल्सची एंट्री झाली, देन समबडी फ्रॉम म्युझिक इंडस्ट्री इंट्रोड्युस्ड these kind of bands to India, and some पॉप्युलर म्हणजे ज्या असतात पर्सनॅलिटी ज्या असतात, त्यांना विजिट केलं, ते कॉन्सर्ट्स अटेंड करत होते, आणि मग वर्ड स्प्रेड आउट अँड पीपल स्टार्टेड एन्जॉईंग द कल्चर, अँड दॅट्स हाऊ इट वेंट ऑन. हो. बट बट सो मे बी दॅट इज हाऊ वी ऑल गॉट टू नो हाऊ, म्हणजे हे बँड्स कुठून आले हे सगळ्यांना आपल्याला तसंच समजलं ना. फॉर एक्झाम्पल, देर इज अ पॉप्युलर थिंग की मायकल जॅक्सन बऱ्याच मोठ्या लोकांना भेटलाय, हा. आणि जेव्हा तो भेटला बऱ्याच लोकांना, आणि खूप जण बाहेर पण शिकायला गेली होती, आणि जेव्हा बाहेर ते शिकायला गेली तेव्हा तिकडे पण त्यांना ते इंट्रोड्यूस झालं ते सगळं म्युझिक, आणि वेन दे केम बॅक टू इंडिया दे सेड की हा, मी तिकडे गेल्यावर या बँडबद्दल ऐकलंय, तो बँड आता इथे येतोय, तुम्हाला पण जायचंय का? सो दॅट्स हाऊ द वर्ड स्प्रेड, असं मला वाटतं. दॅट्स हाऊ इट गॉट इंट्रोड्यूस टू इंडिया. बिकॉज येस, यू आर राईट. बीटल्सची पण समवॉट सेम स्टोरी आहे, आणि मायकल जॅक्सनचं तर मी खूप ऐकलंय. लेड झेपलिन पण हो, मुंबईमध्ये आलेले, इफ यू रिमेंबर, राईट, चर्चगेटला एका येस. बारमध्ये वाजवलेलं त्या लोकांनी ना, 80s, राईट, लेट 70s मध्ये माहिती. राईट, हो, राईट, राईट, 70s. राईट. सो आय वॉज ट्राईंग टू फिट यू इन समवेअर, की तू कुठे. नाही, माझ्याकडे बॅडची कॅसेट होती. मी माझ्या राईट, बाबांच्या मागे लागलेले होते बिचारे, त्यांच्याकडे त्यांनी माझ्यासाठी बॅडची कॅसेट आणलेली. राईट, आणि आय वॉज लाईक, वाव, काय माणूस आहे लाईक. आणि राईट, त्यावेळी म्हणजे त्या ते ते कॅस ते ते ऐकलं. आणि मग 90s मध्ये, 94 मध्ये बाळ ठाकरेने, आठवलं असेल, त्यांनी इंट्रोड्यूस राईट. केलेलं. आणि कसं हो. इंट्रोड्यूस केलं, आय वोंट गो इन टू दॅट. तर ते सगळं झालेलं. आणि that's how we came to know about Michael Jackson. So yes, Michael Jackson, you can say so. He was the one who introduced international music to us, and येस, then rest is history. ते तसं झालेलं ते. करेक्ट, करेक्ट. You are right. So I'm also taking a cue from some of these incidences where people said की आम्हाला जेव्हा मायकल जॅक्सन आला, जेव्हा जसं आता टेलर स्विफ्ट वगैरे बाबतीत आहे की इंडियन ॲक्ट्रेसेस जाऊन व्हिजिट करतात तिकडे, Ah, दे अटेंड द शोज, अँड देन yes. समहाव इट बिकम्स अ पॉप नोशन दॅट एव्हरीबडी सेज की हा, नाव मोठ्या लोकांनी केलं का मला पण अटेंड करायला लागेल, बिकॉज इट्स बिकम द नॉर्म, हम्म. असं समथिंग लाईक. सो निनाद, तू सांग, व्हॉट अबाउट यू, हाऊ हाऊ यू गॉट टू इंट्रोड्यूस. संगीत आमच्या घरात होतंच पहिल्यापासून. माझी आजी गायची, आत्या गायची, वडील गायचे, आई गायची. त्यामुळे शास्त्रीय संगीत होतं आमच्या घरात पहिल्यापासून, लहानपणापासून. पण मला काही त्याची कधी गोडी लागली नाही. त्याच्यात जोडीने आमच्याकडे 70s मधलं डिस्को खूप होतं. डिस्को आणि पॉप पण होतं. म्हणजे Right. सगळ्या अशा कॅसेट असे शेजारी शेजारीच नांदायच्या आनंदाने. शास्त्रीय संगीत आणि ॲबा म्हणा किंवा बीटल्स म्हणा, हे सगळं. कारण माझे आजोबा अनेक वर्ष परदेशात काम करायचे. म्हणजे परदेशात म्हणजे आपल्या इथे ईस्ट एशियामध्ये, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, तिथे ते सिव्हिल इंजिनियर होते. आणि ते तिथे धरणं बांधायचे किंवा बोगदे बांधायचे, ते त्या कंपनीमध्ये ते होते. हा, तर त्यामुळे तिथून बराच
इंटरनॅशनल म्युझिक ते घेऊन आले होते. त्याच्यात मग LPs होत्या, कॅसेट्स होत्या. त्यामुळे लहानपण माझं दोन्ही ऐकण्यामध्ये गेलं. हिंदुस्थानी क्लासिकलमध्ये पंडित जसराज आणि राशिद खान आणि या सगळ्यांपासून ते ॲबा, बीटल्स, डिस्को, बी जीज सगळं म्हणजे त्यावेळेस अर्थात जे काय होतं ते. Superb. आणि अशी सुरुवात झाली आणि मी लहान असताना मला एक 7वी-8वीत असताना आई-बाबांनी गाणे आणि पेटीच्या क्लासला घातलं होतं. तर 2 वर्ष ते त्यामुळे शिक्षण पण झालेलं आहे माझं, पण पुन्हा त्याच्यात मन लागत नव्हतं कुठे. माझं थोडंसं आकर्षण थोडंसं पाश्चात्य संगीताकडे जास्त होतं. त्यामुळे मग रॉक म्युझिक ही संकल्पना मला खूप उशिरा कळली. म्हणजे एक 9वी-10वीत असताना मला कुठेतरी युरोप नावाचा बँड होता स्वीडनचा. त्याचं द फायनल काउंटडाऊन नावाचं गाणं फायनल होतं. काउंटडाऊन. येस. आणि ते आपण सगळ्यांनी पहिल्यांदा ती रिफ पहिल्यांदा कुठे ऐकली होती? ती मैंने प्यार कियामध्ये. मेरे रंग में राईट. येस, येस, रंगने येस, वाली येस, येस. टडडड, टडडड. तर तिथून मी कुठेतरी त्या रेडिओवर का टीव्हीवरती ऐकलं. म्हणलं चायला मैंने प्यार किया. मग नंतर मला समजलं की नाही हा युरोप नावाचा बँड आहे. तिथून त्यांनी तिथून राम लक्ष्मण नावाच्या माणसाने ते असं असं उचललेलं आहे जसंच्या येस. तसं. आणि मग तिथून सुरुवात झाली. मग ते मला आवडायला लागलं ऐकायला. आणि मग युरोपमधून मग 80s रॉक, मग ते 80s सगळं. मग त्याच्यानंतर न्यू वेव्ह ऑफ ब्रिटिश हेवी मेटल, आयर्न मेडन आलं, जुडस प्रिस्ट आलं त्याच्यात. मायकल जॅक्सन पण होता लहानपणी. ते MTVवर किंवा ते सगळं हो. बघून माहीत झालं राईट. होता. राईट. शिवाय इंडी पॉप मध्ये लकी अली पण आवडायचं मला खूप तेव्हा. राईट. असं सगळी भेळ होती. आणि मेटलचं म्हणायचं झालं तर एक फर्स्ट इयरमध्ये वगैरे असताना स्नेहदीप माहिती असेल, पुण्याच्या मेटलच्या हम्म. बापट, सीनच्या हा साहेब लोकांना. आपले मोठे. हो, येस, बापट. येस. तर स्नेहदीप आणि मी अगदी KG पासूनचे मित्र आहोत. वाह. त्यामुळे आपण नंतर त्यांनी 5वी-6वी मध्ये शाळा बदलली तेव्हा आमचा संपर्क तुटला होता. पण आम्ही कॅम्पच्या बर्गर किंगमध्ये भेटलो एकदम SY का FY मध्ये असताना. आणि मग हो. आमची मैत्री अशी पॉज बटन काढल्यासारखी परत सुरू झाली. म्हणजे 5वी-6वी ते एकदम 7-8 वर्षानंतर. आणि मग त्यांनी मला मग संगीत आवडतं वगैरे ते बोलणं सुरू झालं. मग तो म्हणाला काय ऐकतोस? मी म्हटलं आयर्न मेडन आवडतं मला वगैरे वगैरे. मग तो म्हणाला तू मेटॅलिका ऐकलंस का? म्हणलं हो मेटॅलिका म्हणजे माहिती आहे मला, ते नथिंग एल्स मॅटर्स वगैरे ते तसलं. नाही तो म्हणला तसं नाही, अर्ली मेटॅलिकाच ऐकलंयस का तू? म्हणलं नाही बाबा. मग त्यांनी मला वाढदिवसाला मास्टर ऑफ पपेट्सची कॅसेट गिफ्ट दिली. सॉरी, त्यांनी रस्ट इन पीस दिली होती मला. मास्टर ऑफ पपेट्स मी घेतली होती तेव्हा. आणि मग असं हळूहळू मेटल ऐकत गेलो. मग यू गो अहेड ना, म्हणजे मग काय करेक्ट. ह्याच्या करेक्ट. पुढे काय आहे, थ्रॅश आहे, मग हम्म. त्याच्या काय हम्म. डेथ मेटल आहे आणि हम्म. पण anyway. मला थोडं मागेच आवडतं की तू म्हणजे समजा तुझ्या घरी क्लासिकल म्युझिक वगैरे होतं आणि देन समहाऊ तुला रॉक म्युझिक पण इंट्रोड्यूस झालं. पण मग कधी समजा जर क्लासिकल समजा समजा घरी कोणी ऐकत असेल तर अचानक तू समजा कोणी डिसाईड केलं की तू रॉक ऐकायला पाहिजे, और तू ऍक्टिव्हली सांगितलं का नाही मला रॉकच ऐकायचं आता बस झालं क्लासिकल? नाही अशी कधी आडकाठी नव्हती. संगीत हे संगीत आहे शेवटी. म्हणजे राईट. राईट. ऍब्सोल्युटली. आय अग्री. पण तू कला आहे ती पिकअप कला कसं आहे. केलं? लाईक मला हीच कॅसेट ऐकायची, हे कसं केलं? की का तुला पहिले ऐकवलं गेलं अँड देन यू स्टार्टेड सेइंग की मला हे बरोबर वाटतंय आता? नाही, बेसिकली लहानपणापासून मी खूप एकलकोंडा आहे. मला कोणाची कंपनी विशेष लागत नाही. त्यामुळे माझी पुस्तकं, माझं ते लेगोचं हे असायचं, ब्लॉक्स असायचे ते, किंवा अच्छा, काहीतरी लेगो. हा, करेक्ट. चित्र काढत बसायचो वगैरे. माझ्या नाईस. वयाची सगळी मुलं खाली खेळत बसायची किंवा हा, गाणी हा. ऐकत बसायचं. तर मी तसाच होतो, म्हणजे ॲज अ हम्म. लोनर. तर करेक्ट. त्यामुळे ते विश्व खूप तयार झालं माझं. कलेशी खूप जवळची मैत्री झाली आणि मी माझंच ऐकून ते एक 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 गोष्टी सापडत गेल्या. अच्छा, राईट. राईट. म्हणजे तुझ्याकडे एक गठ्ठा होता कॅसेट्सचा, हो. वेगवेगळ्या मल्टी जॉनर्ड कॅसेट्सचा. येस, त्याच्यातनं तू पिक केलं की हा मला हे ऐकायचं आज. करेक्ट. मग नेक्स्ट डे यू थॉट की नाही हे इंग्लिश बँड असं लिहिलंय का इथे, मी हे पण ऐकतो. बरोबर. असं काहीतरी. हो. राईट. मग देन
इव्हेंच्युअली आता राइट नाऊ डू यू फाइंड युअरसेल्फ दॅट की मला हे जॉनर जास्ती आवडलंय और तेव्हापासूनच मी मिक्स्ड बॅग आहे म्हणून मी मिक्स्ड बॅगच आहे अजूनही? मेटलचा तो कूलपणा नाही, असतो ना. मेटल जाऊ दे, हां, जनरलच म्हणजे आर यू हां. आयडेंटिफाईंग युअरसेल्फ ॲज मला हे प्रकारचं म्युझिक आवडतं, हो. रेस्ट ऑफ इट वॉज जस्ट अ फेज, मी ते सोडून दिले, आता नाही मला ऐकत. ग्लॅम रॉक, 80s AOR टाईप अच्छा, म्हणजे अच्छा. पॉप मिक्स्ड हार्ड रॉक ते मला राईट, राईट. आवडतं जॉनर आहे. हम्म. आणि पण मेटल सारखी इंग्लिशमध्ये ज्याला कूल म्हणतात ना, तो हम्म, कूल फॅक्टर हम्म. अजूनही तो मनातून जात नाही की बरं, इफ यू वॉन्ट टू बी कूल यू हॅव टू प्ले मेटल. राईट, त्यामुळे मी राईट, मेटल बँडमध्ये पण येतो. राईट. सो म्हणजे तू इन्स्ट्रुमेंट पण कूल बनण्यासाठी घेतलं का हातात? नाही नाही, ऍक्च्युली समथिंग लाईक मी पण गातो, तर पण माझा अच्छा, आवाज मेटलसाठी तयार नाही. त्यामुळे अच्छा. तू आता क्लासिकल मध्ये शिकलाय म्हणजे गायन? हो अरे हो. वा, तर नाईस. मुख्य माझा इन्स्ट्रुमेंट गळा आहे, पण आता मेटलमध्ये माझ्यासारखा गळा म्हणजे ते "ए चल बाजूला हो" म्हणते, घरी जा म्हणतील, तर मग त्यामुळे म्हणून मी गिटार उतरले, बाकी काय नाही. राईट, 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 राईट. Yeah. म्हणजे जनरली मला आयडिया अशी येते की तुम्ही दोघं पण जवळपास एक 20 वर्षापासून मेटलमध्ये और म्युझिकमध्ये आहात जनरल. हो 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 20 नक्कीच. वर्ष. हो. राईट, राईट, राईट. हे काय, हे बघ ना, तिकडे पण आणि इकडे टक्कल. चांगलंय, चांगलंय. म्हणजे म्युझिक ऐकून टक्कल पडत असं म्हणायचंय का तुला? नाही नाही, म्हणजे इतक्या पुढे आलं आता म्हणजे. नाही रे, ऐकून तर उलट यायला पाहिजेत केस म्हणजे. हो. तू जेवढा ऐकशील तेवढा शांत होतो माणूस. आणि ऍब्सोल्युटली बरोबर ऍब्सोल्युटली बरोबर आय आहे. एग्री विथ दिस. नॉट ओनली मेटल बट कोणतंही म्युझिक ऐकलं तर हो खरं. पण वाहत पण जातं माणूस, खूप वाहत जातं. माझा प्रॉब्लेम हा आहे की मला एका इंटरनेट कॅफेमध्ये मी जेव्हा पुण्याला आलो होतो शिकण्यासाठी, तर 11 मध्ये मी थोडासा असं ते आपलं खूप असा नोटोरियस मुलगा टाईप होता तो. तर म्हणजे अजून पण नोटोरियस आहे मी. पण कशाच्यासाठी व्हॉट आर यू जनरलच नोटोरियस किडे करायचे. अच्छा. हा, इंटरनेट कॅफेवर जाऊन किडे करायचे. बरं. घरून पैसे काही एवढे येत नव्हते. अच्छा. मग करायचं काय, हातात साधा मोबाईल आहे, त्याचं रिचार्ज करायचं, तर सांग एवढा इंटरनेट डेटा एक्सप्लेन कसा करायचा घरी. सो मी कॅफेवर जायचो, तर जनरली एक दिवशी यूट्यूबवर मला मेटालिका दिसलं होतं कॅफेमध्ये. देन आय स्टार्टेड एन्जॉईंग इट. आणि बिफोर दॅट मी कोणताही साधा म्हणजे टियर 2 टियर 1 सिटीमधला जो मराठी स्कूलमधला मुलगा आहे, जो कसा रॉक ऑन बघितल्यावर इन्फ्लुएन्स होतो, तशा टाईपचा किडा माझ्यात घुसला होता. म्हणजे घरून तर मला कधी असं ॲक्टिव्हली म्युझिक वगैरे ऐकवलं गेलं नाही. बिकॉज घरी, कारण की जनरलच म्हणजे अशी क्युरिओसिटी वगैरे नव्हती. आपला अभ्यास करा, 4 वाजले, खेळायला जा, 6 वाजता बाहेर वापस घरी या, हातपाय तोंड धुवा, परत उरलेलं काम करा. हे असं आमचं घरचं वातावरण होतं. याच्यात म्युझिक वगैरे, क्युरिओसिटी, हे ते काही संबंध नव्हता याचा. काहीच नाही. सो सो पुण्यात मला ते इंटरनेट कॅफेवर मेटल समजलं. आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधनं मला ड्रम्स नावाचा प्रकार असतो हा समजलेला. त्याच्या आधी लहानपणी मी नवरात्रात आपल्या दांडिया होतात तेव्हा ड्रम्स बघितलेले. कोणीतरी एक ऑर्केस्ट्रावाला आला होता, तर आम्ही गरबा वगैरे खेळत होतो लहानपणी. तर मला भारी वाटायचं, हा मागे बसलेला माणूस चांगला आहे यार, हा काय करतोय नेमकं, हे थाळी वगैरे काय प्रकार आहे, सिम्बल्स काय असतात वगैरे. सो मी नेहमी वर चढून जाऊन बघायचो तिथे, हा हा असं असं असतं, ओके. पण मला कधी हिंमत नाही आली घरी जाऊन सांगायची की मला म्युझिक आवडतं, सो मला काहीतरी कॅसेट आणून द्या, मला हे आणून द्या, असं काहीच नाही. सो तो क्लॉजेट माझा पुण्याला गेल्यावर उघडला. उघडला. आणि मग एकदा मला समजलं की मग मी तिथे एक म्युझिक अकॅडमी जॉईन केली. मग तिथे थोडंसं शिकलो मी, ऑक्टोपॅड शिकलो ॲक्च्युली. त्याच्याकडे ड्रम्स पण नव्हते. अच्छा. आणि मला तेव्हा पण हिंमत नाही आली की त्याला विचारा, अरे भाई ड्रम्स शिकव, मला ऑक्टोपॅड नको शिकू. पण मी ऑक्टोपॅडवरच खुश झालो, तेच वाजवत बसलो आणि वाहत गेलो. सो जनरल जे आपलं म्युझिक, मी तुम्हाला जे म्हणलं ना की 20 वर्ष लागले मागचे, तरी पण आपल्याला मला अजूनही 100% नाही सांगता येत की मी फक्त हेच म्युझिक ऐकत बसेल आणि मी बोर नाही होणार.
हे नाही सांगू शकत मी. कोणत्याच म्हणजे कोणतंही म्युझिक असेल तरी. मी बोर पण होऊन जाईल इव्हेंच्युअली. म्हणजे वाहत जाईल. तू एका बँडमध्ये होतास ते घरच्यांना आता माहिती आहे का नाही म्हणजे आता माहिती आता माहिती आहे? तो तर वेगळाच किस्सा आहे म्हणजे. आणि जेव्हा समजलं तर मग मी वाहत गेलो. मला एज्युकेशन एवढं महत्त्वाचं नव्हतं. म्युझिक ऐकत बसलो. मग बँड्स आणि हे ते बाकी रेस्ट इज स्टील गोइंग ऑन. म्हणजे विदाउट एमलेसली म्युझिकमध्ये घुसणं काय असतं, ते वाहत जाणं हा प्रकार माझ्यात आहे. बरं. सो सो मला जेव्हा तुम्ही सांगता ना, की आमच्या घरी कॅसेट्स होत्या आणि विनाईल होतं आणि समबडी इंट्रोड्यूस्ड मी, मला ऐकायला मिळालं. तेव्हा मला अजूनही नवल वाटतं, की तुम्ही इथेच म्हणजे वाहत जाणं हा प्रकार तुम्ही कंट्रोल केला आहे, की म्हणजे ते इसेन्शियल आहे म्युझिकमध्ये. मला हे अजूनही समजलेलं नाहीये, की माझं माझं काय झालं मी तुम्हाला सांगतो. म्हणजे हां, माझं पण म्हणजे लहानपणी आहे ना, हां. मी LIC कॉलनीमध्ये राहायचो. तिकडे राइट. स्वरतरंग म्हणून एक आमच्याच कॉलनीमधल्या एका माणसाचा हे होतं, ऑर्केस्ट्रा हं. होता. तर हं, हं. ती सगळी गाणी वगैरे ऐकताना आणि मेहंदीच्या पानावर जर तुम्हाला आठवत असेल, तर त्याचे राइट. कॅसेट्स घरी होते आणि ती आमच्या कॉलनीमध्ये येऊन पण त्यांनी वाजवले आहे त्या अच्छा. ऑर्केस्ट्राने. बरं. तर तिकडून मला ती सगळी गाणी आणि त्याच्यावर हिंदी गाणी वगैरे पण होती. अनूप हिंदी जलोटा, गाणी. पंकज उधास वगैरे ते सगळं रेडिओवर चालूच असायचं. सकाळी उठल्यावर बाबा ते चालूच ठेवायचे. अनूप राइट, जलोटा राइट. वगैरे सगळं. तर त्याच्यामुळे आधीपासून कानावर म्युझिक लहानपणापासून हं, हं. पडायचंच. पडत गेलं. पण हळू-हळू जसं-जसं मोठा होत गेलो ना, हं, तसं-तसं मग हं. अजूनच आवडायला लागलं. हं, तर हं, मी हं. आता खरं सांगायचं झालं तर एकच बँड हं. अनोनिमस म्हणून, हं, हं. त्यामध्ये मी एक गाणं गायलोय. मग अच्छा. बरं. त्याचा तो एक आमचा तो परकशनिस्ट त्याचं एकच वर्ष झालं लग्नाला. त्याची बायको बोलली, "ही काय फालतूगिरी आहे. तू वीकेंड्सला पण जातोस. मला कधी वेळ देणार?" तर त्यांनी म्हणजे हात मागे केला. म्हटलं, "मी नाही येऊ शकत." मग झालं तो बँड बंद झाला. एक गाणं आहे. YouTubeवर आहे अपलोडेड. नंतर पाठवीन. तर मग अच्छा. तर आवाज माझा माझा त्यातला त्यात एवढा पण वाईट नाहीये, एवढा चांगला पण नाहीये, पण इट्स ओके. पण हं, हं. झालं कसं, की ती म्युझिकची गोडी अशी लागत गेली आणि नंतर रॉक म्युझिक लेट 90sमध्ये ज्यावेळी मी ऐकलं, मग त्याच्यानंतर मग हळू-हळू असं वाटलं, की हां, हेच मला हं, ऐकावंसं वाटतंय. हं. पण करेक्ट. त्या रॉकमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. लाइक राइट हं, फ्रॉम लेड हं. झेपलिन, ओएसिस पासून हं, हं. सगळे जॉनर्स. मी बरोबर. असं येस. म्हणणार नाही, की मी एकदम डेथ आणि डेथकोर नाही ऐकू शकत. हं, 2-2, 3-3 हं. तास नाही ऐकू शकत मी. ऐकू शकतो, बट मग त्याच्यासाठी काहीतरी वेगळं पाहिजे त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल आता लॉर्ना शोर तुम्ही हं. ऐकलंय की नाही ऐकलंय मला माहीत नाही. हं. राइट, राइट. ऐकलंय. काय माहिती मी वेडा झालो त्याचे व्होकल्स ऐकून. हां. मी हं, आय वाज लाइक हं. फक व्हॉट द हेल इज धिस? असा माणूस कसा गाऊ शकतो वेंचोत? सॉरी फॉर दॅट. नाही, ते असू दे, बीप असू कर दे. नंतर. चालतंय. तर म्हणजे आय वाज लाइक व्हॉट इज धिस? म्हणजे मला मला खूप आवडायला लागलं ते आणि नंतर पण काही-काही बँड्स अक्षरशः म्हणजे काहीच समजत नाही. मग मजा येत नाही कारण सेम रिफ्स, सेम तुम्ही ह्याच्यामध्ये स्केलमध्ये मग तुम्ही गिटार वाजवता मग मजा येत नाही. थोडीशी कुठेतरी जरासं काहीतरी वेगळं असलं पाहिजे, मग मजा येते ऐकायला. बरोबर. तर मग असं असं वाटतं, की हां, हे रॉक म्युझिकमध्ये हे वेगवेगळे जॉनर्स जसं-जसं मी बघायला म्हणजे एक-एक बायफर्केट करत ब ब ब ऐकत गेलो ना, मग मला वाटलं, "हां यार, मजा आली." म्हणजे ब्रायन एडम्सच्या कॉन्सर्टला मी 2004 साली वगैरे गेलेलो. आता हं, परत हं. आलेला मुंबईमध्ये त्यावेळी परत गेलो मी. राइट. हो, मग म्हणजे मस्त म्हणजे आय वाज लाइक रिअली लव्हड इट. तर हं, धिस हं. इज व्हॉट ॲक्चुअली स्टार्टेड विथ अनुप जलोटा अँड देम अँड देन इट गॉट डाउन टू धिस. म्हणजे आज पण हं, अरिजित सिंग ऑब्व्हियसली ऐकतो, श्रेया घोषाल पण ऐकतो. श्रेया घोषालची काही गाणी ऐकताना अक्षरशः अंगावर काटा पण येतो माझ्या. हं. तर म्हणजे एवढं म्हणजे तिचा आवाज सुंदर आहे. बट खरंय. देन येस अल्टिमेटली आय हॅव टू कम बॅक टू रॉक. कांट हेल्प असं होतं ते. राइट, राइट. तसंच होतं. म्हणजे जनरली मला तर अजून म्हणजे तू जे म्हणलास ना, की काही ज्या म्युझिक आयडेंटिटी ज्या होत्या म्हणजे ज्या म्युझिक बाबतीत जॉनर्स होते, ते पर्टिक्युलरली तुझ्यासोबत स्टक झाले. करेक्ट. आणि हं. दॅट्स हाऊ यू पिक्ड इट अप. आणि मला तर आय डोंट थिंक अजूनही म्हणजे एक पर्टिक्युलर तू खरं जर विचारलं, मी असं रँडमली म्हणू शकतो मला मेटल आवडतं. पण तू मला खरं जर विचारलं तर आय कॅन स्टिल से की आय स्टिल डोंट लाइक एनिथिंग. आय एम स्टिल टू एक्सप्लोर मोर. मे बी उद्या जाऊन मला नवीन काहीतरी समजलं तर मी म्हणेल, "हां, बास झालं मेटल, आता नवीन मी काहीतरी ऐकतो." हं. असं पण होऊ शकतं. आणि तेव्हा म्हणजे मला त्यामुळे मला खूप थोडासा काय म्हणतात थोडं प्रॉब्लेमॅटिक पण आहे आणि थोडंसं काय म्हणतात एक्सप्लोर करण्याचा पण एक ॲटिट्यूड आहे, की
खूप जणांना म्हणजे खूप मोठ्या म्युझिशियन्सचे पण इंटरव्ह्यूज आपण जेव्हा बघतो, ऐकतो, तेव्हा पण ते लोकं तेच म्हणतात, की त्यांना समजा काही इंट्रोड्यूस झालं, काही कोणती एक स्किल किंवा कला जेव्हा मध्ये पडतो माणूस, तेव्हा ते तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला असं वाटतं, की नाही, नाही, अजून नाही मला मिळालं, मला काय पाहिजे ते. दे आर नॉट सॅटिस्फाईड विथ व्हॉटएव्हर दे हॅव डन. और दे माइट से की व्हॉटएव्हर आय हॅव डन. देर आर सम आर्टिस्ट की काही हे आहेत, ॲक्टर्स आहेत और ॲक्ट्रेसेस आहेत. ते म्हणतात, की मी स्वतःचं फिल्म बघू शकत नाही. हो. जेव्हा स्क्रीनिंग असतं ना, स्क्रीनिंगच्या वेळेस मी स्वतःची फिल्म नाही बघू शकत आणि और त्यांनी कधीच त्यांची फिल्म नाही बघितली. हो. हो. असे पण लोकं खूप आहेत, की म्हणजे असं जेव्हा कलाकार हा प्रकार और रसिक जनरल हा जो प्रकार आहे, त्याबद्दल जेव्हा आपण विचार करायला लागतो ना, तेव्हा खरंच खूप नवीन-नवीन गोष्टी समजायला लागतात तुम्हाला, की सगळ्यांसाठी कला आणि सगळ्यांसाठी म्हणजे जे ऐकणं हा जो प्रकार आहे, सगळ्यांसाठी वेगवेगळा आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स तर खूपच वेगळा आहे. तर खरंय. मला मला तोच थोडासा एक सिच्युएशन वाटते, की जिथे म्हणजे खूप वेळा असं होतं, की खूप गाणी रिलीज झाली आहेत, तुझ्यापर्यंत ती पोहोचली नाही आहेत आणि कधी-कधी असं होतं, की सगळेच गाणे तू ऐकतोय, पण तुला अजूनही काही सापडलेलं नाहीये. हं. असं दोन्ही सिच्युएशन आहेत इंडियामध्ये आणि त्यांनी त्यांनी खूप म्हणजे मजा येते एकदम प्रत्येक कॉन्व्हर्सेशन. मी तर आता सध्या त्याचमुळे म्हणजे मला असं वाटतं, की या पॉडकास्टमध्ये थोडंफार आपण त्याच्यावर बोलायला पाहिजे. तर ॲब्सोल्युटली. तर ते 1-2 क्वेश्चन्स होते ते मी एकदा बघतो, की येस, प्लीज गो अहेड. राइट. सो मला निनाद तुला विचारायचं आहे, हं. की सो आय पुट इट डाउन इन इंग्लिश. ठीक आहे. चालेल. सो व्हॉट फॅक्टर्स कॉन्ट्रिब्यूट टू डिक्लाइनिंग व्हिजिबिलिटी ऑफ मेटल कल्चर इन इंडिया? म्हणजे इदर डिक्लाइन और यू कॅन से की देयर इज नथिंग डिक्लाइनिंग. यू कॅन डिसअग्री ऑल्सो. हां, तर आय वॉज अबाउट टू आस्क यू डिक्लाइनिंग ॲज इन वॉज देअर सम बेंचमार्क अर्लियर और सम विजिबिलिटी अर्लियर? In fact, I think it's grown. Like there is a lot of exposure also. Like with lots of exposure comes lots of garbage also. That's also there. So you really have to really know what you want to make any sense of whatever is coming your way. But I think back then, like in the 90s, early 2000s, whatever I've seen of the Pune scene, the it was a much smaller and a much closer, tight knit kind of a scenario. So although there was no exposure as such, internet hadn't penetrated that much. So um, I don't know. Metal culture as such, I don't know whether we're ready to fully embrace it, or do you mean metal culture as a lifestyle thing, or just No, what I meant was the general factors. If once you are saying that it is declining, Hmm. so there are bound to be certain factors that which may have a better visibility for metal or for metal culture at large. Or if you are saying that it is not declining at all, then there are going to be certain factors which are for the progress, maybe for the positive side of the culture. right? So So I either feel ways. metal has definitely gotten bigger and even Mhm. more mainstream. Like if you see a band like Gojira is playing, like I know you're talking about India, but Hmm. overall, like metal becoming mainstream. Hmm. I remember it points. Alex Webster of Cannibal Corpse said, Hmm. like if we are selling hundreds and thousands of records with such Hmm. extreme, obnoxious music, that Hmm. says something about the society we live in. Like such fringe stuff is popular. तर त्या अर्थाने ते मला वाटतं एकीकडे जगात जे घडतं ते हळूहळू अमेरिकन मीडिया आपण भारतात एवढा मोठा कंझ्युम करतो की ते सगळे तिथलं पॅटर्न्स येतातच आपल्याकडे. आणि भारतात सुद्धा तू बघितलंस तर आजकालची ती लहान मुलं आहेत सगळे जेनझी म्हणतात त्यांना, तर Hmm. ते नेटफ्लिक्सवर किंवा कुठेही ते जनरली ते टेंड टू प्रिफर डार्क कॉन्टेंट, लाईक
मला तर नाही, म्हणजे ते आवडतच नाही तसलं बघायला. पण देर इज अ लॉट मोर मेन स्ट्रीमिंग ऑफ अ लॉट ऑफ द फ्रिंज दॅट वॉज 20 years ago. So I would राईट. say metal has only grown with करेक्ट. within the last 2 decades. That's what I feel. येस, आय कॅन सी द पॉझिटिव्ह साईड, बट डेफिनेटली म्हणजे मी याच्यात माझ्या 2-3 इनपुट्स देतो, की मला असं वाटतं की व्हिजिबिलिटी इज नेव्हर अ कन्सर्न फॉर मेटल. फॉर मेजॉरिटी ऑफ मेटल हेड्स इट इज नेव्हर अ कन्सर्न. कारण की देर इज दॅट फक यू ॲटिट्यूड, अँड त्या ॲटिट्यूडमुळेच मे बी everybody is still sticking to metal culture in some way. मे बी आपलं सकाळी 9 to 6 सगळ्यांचं वेगळं आहे, और नंतर पण पूर्ण दिवस वेगळा असतो. देर इज नो डेफिनेट कल्चर ॲज सच. कल्चर फक्त मी जे यूज केलं ते हा सेकंड पार्ट आहे त्या क्वेश्चनचा, की कल्चर मी हा टर्म यूज केली की फक्त गिग्समधलं कल्चर. गिग्सच्या बरोबर. बाहेर कोणीही मेटलाइट नाही आहे माझ्यामध्ये आजकाल. सगळे तू त्यांना बघ, कोणीच तसं दिसत नाही, कोणीच समजून येत नाही की मेटलाइट आहे म्हणून. आणि असं वाटतं की काहीतरी अनॉनिमस काहीतरी सोसायटी आहे मेटल म्हणजे एक. बरं आणि आहे कोण की. हा, बरं आहे ऍक्च्युली, ते बरं आहे. एक छोटासा असा तो थेरपी ग्रुप सारखा असा विषय झालेला आहे तो Perfect. मेटल. सो व्हिजिबिलिटी हा कन्सर्न नाही. तिथे राहणं पण गिगच्या नंतर पण काही कल्चर आहे तो पण कन्सर्न नाही. राहायला जो कल्चर पार्ट आहे हा थ्रू द स्पेसेस इट हॅज क्रिएटेड. माझ्या मते स्पेस ही फक्त ऑनलाईन आहे, ऑफलाईन काहीच नाही हम्म. सध्या तरी. आज देर इज नथिंग ऑफलाईन, काहीच नाही आहे आजकाल. म्हणजे तू समजा टी शर्ट घ्यायला जरी गेला तरी तुला मेटल बँडचे टी शर्ट मिळणं बंद आले हम्म. असं मला वाटतं. 1-2 थ्रॅश मेटल बँड सोडले तर सगळं बंद आलंय. बरं. आणि लेदर जॅकेट्स वगैरे आय डोंट थिंक, म्हणजे बँड्स देमसेल्व्स आर नॉट वेअरिंग लेदर जॅकेट्स दिस डेज. True. अँड लॉंग हेअर पण नाही आहेत, खूप कमी जणांचे आता लॉंग हेअर राहिले. सब्जेक्टिव्ह आहे पण तरी असं मला वाटतं. सो व्हिजिबिलिटी हा कन्सर्न नाही आहे आता सध्या, कन्सर्न नाही आहे. पण डेफिनेटली जर समजा काही जे लहान मुलं असतात, म्हणजे जे 18 to 30 ग्रुपमधले, की जे नुकतंच मेटल बँड सुरू केलं आहे त्यांनी, त्यांना असं वाटतं की हां ठीक आहे, मला माझा बँड इंडियाला रिप्रेझेंट करायचं आहे, मला जगभर टूर करायचं आहे, मला रॉकस्टार बनायचं. हे त्यांचे एक्सपेक्टेशन्स आहेत 18 ते 30 इंडियामध्ये. हम्म. सो त्यांच्यासाठी तर डेफिनेटली दिस क्वेश्चन इज लेजिटिमेट, की त्यांच्यासाठी काय करता येईल. बाकीच्यांचं तर सोडूनच दे, विषय होऊच शकत नाही काही. पण त्यांच्यासाठी 18 ते 30, म्हणजे मी पण जेव्हा, म्हणजे अजूनही त्याच एज ग्रुपमध्ये, मी फक्त 32 आहे, 2 वर्षांनी मोठा आलं. पण मला अजूनही तोच प्रश्न पडतो की म्हणजे या एज ग्रुपसाठी काय, की ज्यांना खरंच मोठं करायचं आहे, खरंच म्हणजे असं जसं की फॉर एक्झाम्पल येलो डायरीज सारखा बँड किंवा प्रतीक कुवाड सारखा बँड जो बॉलिवूडमध्ये घुसतो, त्यांना व्हिजिबिलिटीचा कन्सर्न आहे. त्यांच्यासाठी हा क्वेश्चन आन्सर करणं खूप अवघड आहे, खूपच अवघड आहे सध्या. सो सत्यजित, तू सांग मला. आता तू सांग, तू मला सांग. असं कुठेतरी वाटतं, जस्ट हम्म, प्रतीक कुहड बद्दल जस्ट तू बोललास, हम्म, हम्म, जस्ट लास्ट इयरच त्या दिवशी एक ते आर्टिकल आपण वाचलं की 30,000 हम्म, शोज झाले इंडियामध्ये. हम्म, तर मला असं कुठेतरी वाटतं की people are open to go for हम्म, non-Bollywood artists as well. The only thing is हम्म, that how the whole thing is being marketed, असं मला वाटतं. If it is marketed in a proper way, आहे visibility आहे, people will come to the shows as well. मला असं वाटतं की आजकाल आहे ना, आता I am a father of a kid, and as I am seeing my kid grow, he's 11 years old. फ्यू इयर डाऊन द लाईन, मे बी 18-19ला जर त्याला समजा, आता मी त्याला ड्रमिंगच्या क्लाससाठी घातलंय विथ द होल आयडिया की काहीतरी हॉबी असावी त्याच्याकडे. आता 2 वर्ष झाली, तो काय खूप हम्म. चांगलं ड्रमिंग नाही करत, बट ही जस्ट 11 इयर्स ओल्ड यार, तो काय करणार बिचारा. तर हम्म. मी आता इथे मागे जस्ट तुम्ही बघितला ना, तर मी एक इथे हे लावलं, ही चिट आहे. या चिटवर लिहिलेलं आहे की नोट ड्रम्स प्रॅक्टिस एव्हरी डे 5 मिनिट्स. आता मला माझ्या ह्याच्या ड्रमच्या सरांने सांगितलं की 5 मिनिट्ससाठी रोज ड्रमची प्रॅक्टिस करायची. हे पिलो जसं आजूबाजूला ठेवायचे आणि फक्त ड्रमची प्रॅक्टिस करायची. दॅट इज द ओनली थिंग.
मी त्याला सांगितलं 5 मिनिटं करायचंय. त्याच्यानंतर तू हम्म. टीव्ही बघ, नेटफ्लिक्स बघ, बुक वाच, काही कर. बट आय वॉन्ट यू टू जस्ट गेट अ हँड ऑफ व्हॉट एव्हर युअर डुईंग. कारण आठवड्यातून फक्त एकच दिवस क्लास असतो 2 तासांचा. राईट. तर मला असं कुठेतरी वाटतं दॅट किड्स will enjoy non-Bollywood music is what I feel. Metal music also they will enjoy, but मला असं कुठेतरी वाटतं की इंडियामध्ये मेटल म्युझिक इफ यू सी ला खूप निश ऑडियन्स आहे. कारण एक कमर्शियल ऍस्पेक्ट पण एका पॉइंट नंतर येतो. कारण ऍज यू सेड की दोज इन देअर 18 प्लस आणि 30s मध्ये दे वॉन्ट टू गो आउटसाइड अँड परफॉर्म. राईट असे परफॉर्म करणारे बँड्स बनवण्यासाठी आणि त्यांना बाहेर जाऊन टूर करण्यासाठी इकडे पण थोडंसं एक लागतं. सगळेच काय ब्लडीवूडसाठी सारखे नसतात की ब्लडीवूड बाहेर खूप फेमस झाला. पण इंडियामध्ये ब्लडीवूडला कोणी ऐकत नाही. वी ऑब्व्हियसली लिसन, बट बाकी कोण ऐकतं? आता मी तो बँड माझ्या अशा एका मित्राला ऐकवायचा प्रयत्न केला, हू लिसन्स टू लेड झेप अँड पिंक फ्लॉइड. तो बोलला, अरे काय किंचाळतोय. आय मीन असं तो मला बोलला. तर मला असं वाटलं की अरे तो हिंदी पण गातोय, हो. तो इंग्लिश पण गातोय, लाईक फोक मेटल, दे आर लाईक ढोल अँड ऑल. सर मला वाटतं असं वाटलं ही सॉर्ट ऑफ आयडेंटिफाय की अरे काय काहीतरी वेगळा बँड आहे. बट आउटसाइड इंडिया दे लव्ड इट बिकॉज ऑल देअर लाईफ त्याने फक्त डेथ आणि हेवी मेटल आणि ह्याव त्याव त्याने फक्त तेच ऐकलं. बरोबर. ते लाईट अरे हा काहीतरी व्हरायटी आली म्हणून असं त्यांना नाही, वाटलं. आणि जनरल लिस्नर हा आळशी आहे थोडासा आता इंडियामध्ये. आता लिस्नर म्हणजे मेटलला जे रिक्वायरमेंट आहे की तुम्ही गुगलवर जाऊन लिरिक्स बघा, लांबकेस करा, गिग अटेंड करा, ब्लॅक टी शर्ट विकत घ्या, ब्लॅक पॅन्ट विकत घ्या, ब्लॅक शूज घ्या, दाढी वाढवा, किंवा मग थोडंसं मिसफिट जे कल्चर आहे ते सगळा जो प्रकार आहे तो खूप खूप हे आहे, त्याच्यात मेहनत आहे यार. ते असं Absolute. म्हणजे असं Absolute. कोणी पण त्याला हो म्हणूच शकत नाही. फर्स्ट Absolute. लेसनला ते तू Absolute. तमिळमध्ये टाक, मराठीत टाक, नाहीतर कशातही टाक, ते लोक थोडीशी ती मेहनत घ्यायला थोडंसं नाही म्हणतात. आणि तो ॲक्सेस नाही मिळत त्या मेहनतीमुळे, माहिती आहे. तोच पडदा बनतो. आपला कल्चर हाच एक पडदा आहे. बिकॉज त्यांनीच ते सेपरेट होतं आणि त्यांनीच मग ऑडियन्स पण जोडला नाही जात. थोडंसं तर, कारण की माझे मित्र मला पहिले, आता खूप 10 वर्षांनी मी त्यांना भेटलो आता मागच्या आठवड्यात. सो मी असंच थोडासा पेटलेलं होतं त्या दिवशी जनरलच. तर थोडासा. भरपूर म्हणजे हे मिरची ऑलरेडीच लागली होती मला सकाळपासून. तर मग संध्याकाळी त्यांनी नेमकं विचारलं मला, अरे काय मग लिरिक्स वगैरे कसं बघतोस तू, गाणे ऐकतो तर? म्हणलं अरे काही नाही, गुगल करायचंय. हम्म. तिथेच तो हसायला लागला फक्त गुगल करायचं ऐकून. मला समजलं नाही हा हसतोय का बरं. तर मला तेव्हा समजलं की किती ती मेहनत म्हणजे, आणि किती ते हे त्रास करून घेतल्यासारखं झालेलं आहे की मेटल ऐकणं म्हणजे आजकाल. पण ते प्रेमाचं आहे ना, म्हणजे ते आपल्याला करेक्ट करेक्ट. आवडतं ते म्हणून आपण करतो. म्हणजे ती Obviously. मेहनत वाटत नाही ती. हा, वाटत नाही, करेक्ट. Yes. पण एका पॉइंट नंतर म्हणजे व्हेन यू कम्युनिकेटेड टू समबडी इट बिकम्स हे ओनली दिस, आय डोंट नो, इट बिकम्स सम काइंड ऑफ अ बॉक्स ओनली. आय हे डोंट बघ, नो. खूप विजिबिलिटी नाही आहे ना, तेच चांगलं आहे. हा. कारण ज्याला खूप हम्म. विजिबिलिटी येते ना, त्याच्यात हम्म. कॉर्पोरेट लोक घुसतात आणि सगळ्याचा चुथडा करतात चुतडा करतात. आणि सगळं त्यातलं सत्व निघून जातं. मागे फक्त Yes. तंतू राहतात, काहीतरी बारीक चिंदी राहते, हम्म. पडक्याची हम्म. टॉवेल, हम्म. सगळं निघून जातं. खरंय त्यामुळे जे खरंय. आहे ते ज्या लोकांना वाटतं त्याच्याबद्दल तेच लोक त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. कोणी स्पॉन्सरशिप येत नाही किंवा त्याच्यात रिलायन्स वगैरे घुसत नाही, तोपर्यंत खूप चांगली गोष्ट आहे. हम्म. इट्स गुड द वे इट इज, मला येस वाटतं. येस. बट आय वुड लाईक टू एक्सपेरिमेंट यार. बिकॉज मला काय वाटतं माहिती आहे का, मला असं वाटतं की जसं सगळ्यांना ऑपॉर्च्युनिटी थोडीशी मिळाली आहे, एक 10-15 वर्ष तरी पाय हात मारायची मेन स्ट्रीम इंडस्ट्रीमध्ये, हम्म. तशी एक अपॉर्च्युनिटी समजा 8-10 वर्ष पाय हात मारायची जर मिळाली, आणि त्यातनं काय होतंय आपल्याला अजूनही नाही माहिती, बिकॉज दुसऱ्या देशात तर खूप चांगलं झालंय. मेन स्ट्रीममध्ये जेव्हा घुसले ते या सगळ्या गोष्टी, तेव्हा इट बिकेम अ निश फॉर हुएवर गॉट इन टू इट. फॉर एक्झाम्पल, राईट नाव नावं नाही घ्यायची, पण थोडंसं तरी असं निश झाल्यासारखं असं वरवर वाटतंय मला. आय डोंट नो व्हाय. मला आणखी एक प्रश्न आहे, पण तो थोडासा मग अगेन इट्स ऑन द सेम लाईन्स. आय आस्क दिस टू सत्यजित. यू ओपन अँड देन एव्हरीबडी विल जॉईन. Okay. So the question is, how does the dominance of Bollywood
and other mainstream genres impact the metal music scene? I will start with way back during the early 2000s, mid 2000s. रॉक ऑन ज्यावेळी आलेला ना, त्यावेळी रॉक म्युझिक बद्दल थोडंसं समजायला लागलं लोकांना. ज्या लोकांना रॉक म्युझिक काय आहे हेच माहित नव्हतं. प्रकार मेटॅलिका सगळ्यांनी नाव ऐकलेलं, पण बाकी कोणत्याही बँडचे नाव ऐकलेली नव्हती लोकांनी. तर त्याच्यामुळे लोकांनी ॲटलीस्ट हातामध्ये गिटार घ्यायला सुरुवात केलं. त्याच्यानंतर त्यांना जे आवडलं ते त्यांनी वाजवायला सुरुवात केलं. बट मला असं कुठेतरी वाटतं ॲज अ फॅन ऑफ रॉक म्युझिक, मेटल म्युझिक, मला असं वाटतं की आपण ह्याच्या आधीच्या प्रश्नामध्ये पण थोडंसं त्याच्यामध्ये टच अपॉन केलं, की एकदा तो म्हणजे तो कमर्शियल ॲस्पेक्ट एकदा आला ना त्याच्यामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये, तर मग त्याची एक ते म्हणतात ना, एक त्याचं एक त्याचा एक फ्लेअर निघून जातो टू सम एक्सटेंट इज व्हॉट आय फील. कारण मग ऑब्व्हियसली बॉलिवूड म्युझिक आहे. नाहीतर पेंटाग्रामचा माणूस सोडून म्युझिक डायरेक्टर झाला नसता. आणि आज तसं बघायला गेलं तर लाइक एनीवन फॉर दॅट मॅटर. आता मी एक स्वरात्माची एक एक्झाम्पल घेतो. स्वरात्मासाठी मी माझ्या बायकोला घेऊन गेलेलो. फिनिक्स कुर्ला तिकडे घेऊन गेलेलो. तर तिला आवडलं ते म्युझिक आवडलं. तर शी रिअली लाइक्ड इट. आणि तर त्याच्यामध्ये थोडंसं रॉकचा इन्फ्लुअन्स असा म्हणू शकत नाही. बट मग भयानक मौतने पण स्वरात्मा बरोबर तेच केलं. ड्युरिंग इंडिपेंडन्स रॉक दे केम विथ स्वरात्मा अँड दे डिड समथिंग. So, let me come back to the question. Bollywood, I somewhere feel that yes, a lot of influence of I mean बॉलिवूड मुळे खूप त्रास तर होतोच आहे रॉक म्युझिकला, नो डाऊट अबाउट इट. बट इट इज फॉर अन ऑडियन्स विच नो पोस्ट कॉलेज, म्हणजे कॉलेजमधनं बाहेर पडल्यावर त्यांना काय ऐकायचं, तर पहिलं श्रेया घोषाल आणि हे, आणि किंवा दोज कॉर्पोरेट पीपल हू गेट आउट ऑफ देअर ऑफिस आफ्टर द शिटी जॉब, दे वॉन्ट टू लिसन टू बॉलिवूड. म्हणजे तुला म्हणायचंय की शांत म्युझिक असं म्हणायचं का तुला? शांत म्युझिक असण्यापेक्षा शांत म्युझिक मी बोलणार नाही. म्हणजे शांत म्युझिक, मला शांत म्युझिकची गरज नाही. इफ Correct, आय वॉन्ट टू गेट आउट ऑफ द रट, आय विल correct. लिसन टू फकिंग क्रेडल ऑफ फिल्थ आणि मेगाडेथ, अँड आय वॉन्ट टू हम्म, लिसन टू दॅट. बट नॉट एव्हरीबडी इज ऑफ लाईक अस. हम्म. आता मी खरंच मी सांगतो, म्हणजे मी 2016-17 नंतर माझा थोडा प्रॉब्लेम झालेला सायकॅट्रिक लेवलला, आणि माझे न्यूरोलॉजिस्टकडे वगैरे आणि हम्म, सायकॅट्रिस्टकडे वगैरे जावं लागलं. बट धिस म्युझिक ॲक्च्युअली सेव्ड मी ड्युरिंग दोज टफ टाइम्स. नाहीतर माझी काय वाट लागली असती ना, मी सांगू शकत नाही. म्हणजे अक्षरशः हालत खराब झालेली. तर मला असं कुठेतरी वाटतं, की हिंदी म्युझिक म्हणजे मी दुबईला होतो जस्ट काही 1-2 महिन्यांपूर्वी. त्यावेळी मला एक मित्र मला बोलला, की "फॉर मी एनिथिंग दॅट इज साउंड इज म्युझिक टू मी." म्हणजे ह्या लोकांना असं नाहीये, की म्युझिक काहीतरी चालू ठेवू देत, रेडिओ चालू राहू देत, काय त्याच्यामधनं ऐकायला येते ते ऐकायला येऊ देत. आता काही लोकांना असं आहे, की नाही सोनू निगमच पाहिजे, श्रेया घोषालच पाहिजे, किंवा हाच पाहिजे, तोच पाहिजे. काही लोकांसाठी काहीही म्युझिक चालू ठेव, चालतं. पण ॲट द सेम टाईम जर तिकडे कोणतरी काहीतरी मोठी रिफ आली किंवा कोणतरी असं ग्राउल करायला लागलं, तर त्या लोकांना आवडत नाही. काय आहे हे सगळं? त्याला काय 2 नंबर लागली का वगैरे असं-बिसं बोलतात. करेक्ट, सो इट इज करेक्ट. लाइक तर त्यांच्यासाठी, म्हणजे हेच त्या सगळं. लोकांना असं वाटतं. तर मला असं कुठे वाटतं हो, फॉर अ लागलीये लार्जर ऑडियन्स. म्हणायचं, लागलीये 2 नंबर लागलीये. म्हणून ओरडतोय तो, लागलीये. ॲब्सोल्युटली. माझी बायको आणि मुलगा पण मला तेच मग बोलतात. काय. तर आता मी काय करू? म्हणून मी एकटा असतो घरी, त्यावेळी मी लावतो. सिंपल. आता काय करणार? आता गोव्याचं पण तसंच झालंय ना. अक्षरशः तिकडे कमर्शियल ॲस्पेक्ट आल्यामुळे मागच्या आता लोकं गोव्याला जायचे बंद होते. बंद इट इज झाले. लाइक दॅट. मग आता समजा आता रॉक म्युझिकला कमर्शियल ॲस्पेक्ट मिळाला, जर ते छोट्या स्टेजमध्ये अंडरग्राउंड आहे, दॅट म्युझिक इज अंडरग्राउंड म्युझिक. समजा ते अंडरग्राउंड म्युझिक कमर्शियली सक्सेसफुल झालं आणि एकदा कॉर्पोरेट्स त्याच्यामध्ये घुसले, मग कॉर्पोरेट्स वाटत लावणार त्याची. हो. इट्स लाइक दॅट. तर मला असं वाटतं कुठेतरी येस, बॉलिवूड इज इफेक्टिंग अवर म्युझिक, नो डाऊट अबाउट इट. बट देन इट इज समथिंग दॅट वी वोंट बी एबल टू हेल्प अनलेस अँड अंटिल देयर इज अ पर्सन सिटिंग नेक्स्ट टू मी हू इज अ फ्रेंड ऑफ माइन. आय विल टेल हिम की बाबा हे म्युझिक ऐक, तुला हम्म, आवडेल. हम्म. बट मग त्यांना नाही आवडत. आता माझ्या ग्रुपमध्ये 4 लोकं नाही आम्ही एक आवडत. आहोत.
काय करू शकतो? नाही आवडत. म्हणजे काहीच नाही करू शकत. 4 मित्र आम्ही एका ग्रुप मधले आम्ही ते मेगाडेथ आणि त्याच्यासाठी कॉन्सर्टसाठी आयर्न मेडनसाठी बंगलोरला गेलेलो. त्याच्यापैकी एक मित्र होता तो आम्हाला सांगायचा, "अरे चल ना घूम के आते हैं." म्हटलं, "अरे कुठे जातो?" म्हटलं, "शो चालू आहे जायला." म्हटलं, "शो चालू तर घूमने को किधर जाते हैं?" म्हणजे तो ही लाइक तो आमच्यावर यायचा कारण आम्ही ऐकायचो ते म्युझिक. ही ओके. नेव्हर लाइक्ड इट. या. तर तसे होते. आता काय करणार बिचारे? त्या लोकांची राइट, दया येते राइट, अशा राइट. लोकांची. आता काय करणार? करेक्ट, करेक्ट, करेक्ट. निनाद, तुला काय बोलायचंय? नाही, बऱ्यापैकी सत्यजित बोलला ते त्याच्याशी मी सहमत आहे. एका अर्थाने जर का हिंदी चित्रपटसृष्टीचा काही असेलच पगडा इतर संगीतावरती, तर ती चांगलीच गोष्ट आहे. मला वाटतं जे लोक ती गोष्ट ऍक्टिव्हली शोधत येतात ना, ती आपली लोक आहेत आपण म्हणायचं, असं मला वाटतं. राईट, राईट. बस. मला 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 जनरल तर असं वाटतं की म्हणजे आधी ना एक टाइम होता जेव्हा भरपूर म्हणजे सगळीकडेच, म्हणजे मी तरी पुण्यात होतो, सो मला पुण्याचं माहिती आहे, पुणे आणि मुंबई बस. सो पुणे आणि मुंबईमध्ये असा विषय होता की गिग्समध्ये समजा तू पर्टिक्युलर टाईपचे बँड ऐकतो तर तू खरा मेटल हेड, तू पर्टिक्युलर टाईपचे बँड ऐकतोय तर तू खरा रॉक वॉट एव्हर रॉक स्टार, आणि तू पर्टिक्युलर टाईपचे बँड ऐकतोय तर तू कोणीच नाही असं. सो याच्यामध्ये पण बरेच विषय होतात की याने काय झालं माहिती, याने आपण ऑपॉर्च्युनिटीकडे बघणं बंद केलंय आणि म्हणून आपल्याला बॉलिवूड मूर्ख वाटतं असं वाटतं मला. खरं खरं. कारण की तू काय म्हणतोस की समजा आता समजा आपण काही वेळापूर्वी बॅकग्राऊंड डिस्कस केला तेव्हा तर सगळ्यांचा व्हेरिड बॅकग्राऊंड आहे, हो. बरोबर. कल्चर डिस्कस केलं तेव्हा सगळ्यांचं व्हेरिड कल्चर आहे. पण जेव्हा आपण ऐकतो तेव्हा फक्त मेटल ऐकू शकत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. हम्म. मग ऍक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम आहे? मग तो बॉलिवूड कूल फॅक्टर तो कूल हा फॅक्टर म्हणजे लोकांसमोर आपल्याला एक म्हणतात ना, एक वेगळं चित्र दाखवायचंय. हा ही गोष्ट आहे ना, तो वेळेपणा. तो तो फेक हा ते मला आवडत करेक्ट, सिरियसली. करेक्ट. मग ऍक्टिव्हली त्याच्यात एक समजा इकॉनॉमिक स्केल तयार होत असेल त्याची, एक प्रकारच्या इंडस्ट्रीमुळे, एका सेटअप मध्ये गेल्यामुळे त्याची एक इकॉनॉमिक स्केल तयार होत असेल तर होऊ दे तयार, काय प्रॉब्लेम आहे. ॲटिट्यूड हा जो प्रॉब्लेम आहे ना, याला खूप एवढं गांभीर्याने बघायची गरज नाही आहे असं मला आता वाटायला लागलंय. आधी मला खूप महत्त्वाचा वाटायचा ॲटिट्यूड म्हणजे, आणि मला ब्लॅक टी शर्ट म्हणजे माझं जीव की प्राण वाटायचा. आता मला ब्लॅक टी शर्ट म्हणजे आता मला असं वाटतं की हा ठीक आहे तर ठीक आहे, नाही तर जाऊ दे, काही विषय नाही. कारण की शेवटी, कारण की काय काय एक वेळ अशी पण होती की लोक बऱ्याच भरपूर आहे त्याच्यामध्ये, म्हणजे खूप गोष्टी बोलल्या गेल्यात आणि खूप गोष्टी अशा सोडून दिल्या गेलेल्या आहेत. बिकॉज मला फक्त हे त्याचमुळे वाटतं की मला तोच पॉईंट परत स्ट्रेस करायचा की 18 to 30 हा जो एज आहे ना, ऑर समबडी हू हॅज सेटल डाऊन आणि वॉन्ट्स टू गेट बॅक टू द हिज प्राईम एज, आणि म्हणजे कमर्शियल विचार करून बरं, नॉट द प्राईम एज दॅट वी ऑल थिंक ऑफ, पण म्युझिकचं जे प्राईम एज आहे त्याचं समजा करायचं तर त्याला म्हणजे आता त्याला थोडंसं अवघड जातं. आय डोंट नो हाऊ. हे बघ, कॉमर्स मला तरी वाटतं तिथेच येईल जिथे काहीतरी देर इज सम काइंड ऑफ ऑर्गॅनिक ग्रोथ टू स्टार्ट विथ. कारण तुम्ही तुमचं म्युझिक रेकॉर्ड करा, ते पसरवा, ते आवडलं तर लोक उचलतील तुम्हाला. ब्लडीवूडचंच उदाहरण घे आता. हाऊ डिड इट गो सच लाईक मेन स्ट्रीम, इफ नॉट इन इंडिया, आउटसाइड येस, बट ते अनेक वर्ष ते भंगडा मेटल वाजवत होते. कोणी आपल्याकडे बघितलं पण नाही त्यांच्याकडे, कारण हे आपण रोज ऐकतो. म्हणजे राईट, आपल्याला काय वाटतं ते बादशाह प्लस मेटल किंवा हनी सिंग प्लस मेटल राईट. तसा सीन होता, किंवा त्याचे बघण्याची म्हणजे बरेच लोक बघतात त्याच्याकडे. पण बाहेर तू बघितलंस तर त्यांच्याकडे पहिल्यांदा म्हणजे इंग्लिशमध्ये गातात ते, आणि ते बऱ्यापैकी इमोशनल लिरिक्स ठेवतात त्यांचे. आणि त्यामुळे समाजात, कारण त्रास, ज्यांना कॉन्स्टंट त्रास होत असतो, एक वयोगट असतोच त्याच्यात, 18 ते 22, 25, 27. मग त्या लोकांना हे खूप आवडतं, आणि इवन नंतर पण. त्यामुळे एक कुठेतरी ऑर्गॅनिक फ्रस्ट्रेशनची स्पार्क. व्हॅल्यू का? फ्रस्ट्रेशनची व्हॅल्यू म्हणतोय.
हां, म्हणजे की आपल्यासारखं कोणीतरी आहे हम्म. बाबा, की अच्छा, एवढ्या रिलेटेबिलिटी. हां, ओके. रिलेटेबिलिटी आहे करेक्ट त्याच्यात. करेक्ट करेक्ट. आणि कुठल्यातरी प्रकारचा एक ऑर्गॅनिक स्पार्क असल्याशिवाय तिथे नाही येऊ शकत. आणि नाहीये ते काय फार वाईट नाहीये असं मला तरी वाटतं. म्हणजे ऑर्गॅनिक स्पार्क जर नसेल कोणात तर ते ऑब्व्हियसली नाही ऐकणार, आणि नाही ऐकलं तर बरं आहे. इट्स ओके. डिपेंडंट ना, म्हणजे कारण हां. अनलेस यू कंट्रोल मीडिया, हम्म. की तसं असेल तर मग ठीक आहे, तुम्ही हम्म. कंट्रोल केलं की रेडिओवरती हेच वाजणार, तर मग लोकांना काही चॉईस नसतो. पण आता इंटरनेटमुळे इतक्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी हो कानावर हो पडतात. हो. आता बेअर त्यामुळे मिनिमम पण करायची थोडीशी एक थोडा ॲटिट्यूड आहे, की माझं बेअर मिनिमम व्हायला पाहिजे. हम्म. मी बँड सुरू केलेला आहे. ॲटलीस्ट माझ्या गिटारचे पैसे तरी निघायला पाहिजे हे त्याच्यातनं. पैसे दिसत पण बे नाही, उलट घालायला लागतात आपल्याला. हां. सो त्या बेअर मिनिमम ॲटिट्यूडवर मी बऱ्याच जणांना बघितलंय, की ते म्हणजे लिटरली बजेट केलेलं आहे बँड्सनी, की आम्ही एवढे-एवढे पैसे प्रमोशनसाठी घालू, एवढे-एवढे पैसे मर्चंडाइजसाठी घालू. मग करायचं नाही तर करूच नका काही. काय मग बेअर मिनिमम पण कशाला करायचं? हम्म. असं म्हणजे, आणि जर करायचं तर नीट थोडंसं म्हणजे असं, म्हणजे माझं असं सजेशन नाही आहे कोणाला करायचं तर, म्हणजे इट्स एव्हरीबडी इज ओपन टू देअर ओन चॉईसेस. बट आय एम जस्ट सेइंग की इट कुड बी वर्कड आउट इन मल्टिपल वेज, नॉट ओनली वन. मल्टिपल वेज म्हणजे सगळे त्यांच्या लेवलला वेगवेगळे वेज फाइंड आउट करू शकतात. आणि जे बाकी बँडनी केलेलं आहे ते आपण करणं महत्त्वाचं नाही आहे. एवढं जरी असेल तरी खूप आहे, हो की नाही? बरोबर. आणि बाकी तर आपल्याला रिलीजेस बाबतीत तर सध्या माहितीच आहे, की काय म्हणजे रिसेंट रिलीजेस वगैरे. म्हणजे मी तरी, मला रिसेंट रिलीज आय थिंक मी आत्ता रिसेंट रिलीजमध्ये मी ब्लडी वूडचेच गाणे ऐकत होतो. आणि त्याच्यानंतर हुएवर रिलीजेस देअर म्युझिक व्हिडिओ, दे स्टँड आउट टू मी. बिकॉज राईट नाव माझं पण कन्झम्पशन असं झालं की मी थोडंसं यूट्यूबवर आहे, म्हणून मग मला कोणी यूट्यूब व्हिडिओ जर रिलीज केला तर बरं. ॲपोक्रिफलचं ते स्पायडर्सचा व्हिडिओ आलाय YouTubeवर. अच्छा अच्छा. भारी तुला आहे. आय कसा विल बी वाटला? गोइंग फॉर दिस मेटल बॅटल वॅकन अच्छा 19th ला अच्छा. हे मी जाणार आहे त्याच्यासाठी. राईट. द स्टेबल्स अंधेरीला. तर तिकडे डार्क क्रिप्ट येतोय आणि अजून पण एसेंट्रिक पेंडुलम आणि वन मोर बँड आणि अजून ॲपोक्रिफल पण येतोय. सो आय वॉन्ट टू वॉच ॲपोक्रिफल फर्स्ट टाइम लाईन. अच्छा. सो त्यांचा सो पुण्यातला शो चांगला होता, अच्छा. मी गेलो होतो, हां 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 हां. मस्त होतं. ओके ओके ओके. म्हणजे अपोक्रिफल हा थ्रॅश मेटल बँड आहे का? नाही नाही नाही, नाही, It's हा ड्रीम 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 प्रॉग मेटल कोर, बँड असं म्हणतात ते अच्छा लोक, त्याला जॉनर ड्रीम दिलाय. मेटल कोर. अच्छा. हां, इट्स जस्ट लाइक ते लॅकुना कॉइल टाइप्स असं त्या लोकांनी हे केलंय. म्हणजे मेल व्होकलिस्ट आणि फिमेल व्होकलिस्ट आहे त्याच्यामध्ये. राईट. आणि तर त्या टाइपचा बँड आहे. इट्स लाइक त्या ग्रुप. प्रिटी गुड या. ओके. आय थिंक म्हणजे पुण्यात जनरली नवीन एक्सपेरिमेंट्स भरपूर असतात. कधी पण हो. नाही बघा नाही, तुम्ही. हा मुंबईचा बँड आहे. अच्छा, मुंबईचा बँड आहे. हो, ओके ओके ओके. साऊंडट्रॅकला जे शोज झाले होते ना, त्यातला हम्म. एक आमचा बँड पण होता त्याच्यात, वी वर ऑन द सेम बिल. तर ॲपोक्रिफलच्या नंतर आम्ही वाजवलं होतं, खूप भारी, अच्छा. मस्त So- साऊंड, अच्छा, तुला कसा वाटला त्यांचा म्हणजे परफॉर्मन्स जनरल? खूप चांगला होता, व्हेरी टाईट. येस, प्रॉमिसिंग, समवन टू वॉच आउट फॉर. नक्कीच. सो आय थिंक ड्राऊन अंडर नावाचं त्यांचं गाणं आहे, करेक्ट? हा, ड्राऊन अंडर आहे, स्पायडर्स ब्राऊन आलाय अंडर आता, आहे, मग स्पायडर्स आता जस्ट रिलीज झाला आहे. एक आणि इव्हिल अजून नावाचं एक पण आहे. गाणं आहे मला वाटतं. सो आय थिंक आय सॉ देअर रिसेंट व्हिडिओ. मला तर खूप चांगला वाटला एक्सपेरिमेंट, खूप चांगला वाटला. हो. म्हणजे स्पायडर्स the way- स्पायडर्स हां. स्पायडर्स. हो, करेक्ट. त्यांनी म्हणजे खूप म्हणजे नवीनच एक्सपेरिमेंट, असा एफर्ट भरपूर घेतल्यासारखं वाटलं आणि खूप हो हो चांगला एफर्ट. ॲब्सोल्युटली. आय थिंक त्यांचं जनरलच म्हणजे एक मला असं ॲटिट्यूड वाटतोय की थोडासा युट्यूबवर फोकस आहे त्यांचा आणि लाईव्ह शोवर फोकस आहे, असा Yes. बँड वाटतं मला. हो हो.
सो निनाद, तुझा बँड बद्दल काय आहे? व्हॉट आर यू डुईंग दिस डेज विथ युअर बँड? मी आमचं चालू आहे, ओरिजिनल्स लिहिणं चालू आहे. एक तयार अच्छा. आहे. अच्छा, अच्छा. दुसरं आत्ता सध्या थोडे लाईनअप हम्म. प्रॉब्लेम्स आहेत आमचे, त्यामुळे 5 पैकी 4 लोक 3 लोकच आहेत आत्ता. बघू हम्म. आता जसा लाईनअप मिळतील, नवीन लोक मिळतील आम्हाला, तसं करू करेक्ट, पुढे. करेक्ट, करेक्ट. मजा पण तेवढीच येते बोलायला. खूप मजा येते यार. खूपच नक्कीच. मजा येते. सो लेट्स मीट अगेन फॉर Yes. Yes, शुअर. yes, for Sure. sure. Yeah, for sure. Let's meet tomorrow or some maybe this month. Definitely we are going. Absolutely, absolutely. Yeah. चलेगा. चल. चलेगा. Thank you. Okay. Okay. Thanks, guys. See you Bye. guys. Bye. See you.